प्रेक्षकांनो, मालिका आता खऱ्या अर्थाने निर्णायक वळणावर आलेली आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या गैरसमजांना पूर्णविराम देण्यासाठी आता स्वतः बाबांनी पुढाकार घेतलेला आहे. बाबांना अधीराचा स्वभाव, तिची वर्तणूक आणि सध्या ती कोणाच्या तरी प्रभावाखाली वागत आहे हे स्पष्टपणे जाणवलं आणि म्हणूनच त्यांनी कोणताही भावनिक निर्णय न घेता सगळी परिस्थिती शांतपणे तपासण्याचा निर्णय घेतला. सगळी शहानिशा करून योग्य कागदपत्रांची पडताळणी करून त्यांनी रोहन आणि अधीराला पुन्हा एकत्र आणण्याचा मोठा निर्णय घेतला. एका झटक्यात अधीराचे गैरसमज दूर झाले आणि या सगळ्या गोंधळामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे बाबांनी शोधून काढण्याचा निर्धार केला. ज्या कारमुळे रोहनचा अपघात झाला होता त्या अपघातामागचं सत्य उलगडायला सुरुवात झाली आणि त्या कारशी संबंधित माणूसही पोलिसांच्या ताब्यात आला. त्यामुळे रोहनच्या अपघातामागचं खरं कारण आता हळूहळू समोर येऊ लागलं आहे. इकडे अधीरापर्यंत काही महत्त्वाचे पेपर पोहोचवण्याचं काम मल्लिकाने केलं होतं आणि तिनेच अधीराला कसंबसं समजावून खाली आणलं होतं. त्याच दरम्यान समर घरी येतो आणि आजीला त्या पेपर मागचं सत्य कळतं. हे सत्य समजताच आजीला मोठा धक्का बसतो. तेव्हा मल्लिका सांगते की हे सगळं रोहनच्या आईनेच त्याला भरवलेलं आहे. पण आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे रोहनला हे कसं समजावायचं की त्याच्या आयुष्यात आईसोबत त्याची बायकोसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. रोहन सतत आईचंच ऐकतोय ही गोष्ट सगळ्यांनाच अस्वस्थ करते. आजी अधीराला धीर देते आणि सांगते की या सगळ्या विषयावर आपण शांतपणे बोलून मार्ग काढूया. दरम्यान रोहनलाही काही गोष्टी आठवायला लागतात. अपघाताच्या वेळेचं पूर्ण सत्य त्याला आठवत नसलं तरी कुणीतरी मुद्दाम आपला अपघात घडवून आणला याची जाणीव त्याला होते. स्वानंदी बाबांना सगळं सांगते आणि बाबांपर्यंत सत्य पोहोचतं. बाबांना स्पष्टपणे वाटतं की रोहनने हे पेपर पाठवलेले नाहीत आणि ते स्वतः अधीराशी बोलण्याचा निर्णय घेतात. पण त्याआधी स्वानंदीला सोबत घेऊन ते पोलीस स्टेशनला जातात आणि तक्रार नोंदवतात. पोलीस आधीच बाबांना ओळखत असल्यामुळे ते आश्वासन देतात की या प्रकरणातल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेतला जाईल. CCTV फुटेज तपासल्यावर एक संशयास्पद व्यक्ती सापडते आणि त्याला ताब्यात घेतलं जातं. बाबांना खात्री पटते की कुणीतरी मुद्दाम त्यांच्या कुटुंबाची वाताहत करण्याचा प्रयत्न करतोय. स्वानंदी CCTV फुटेज घेऊन घरी येते आणि समरला ते दाखवते. सुरुवातीला समर ऐकायला तयार नसतो, पण अधीराचा संसार वाचवण्यासाठी तो फुटेज पाहतो. फुटेजमध्ये अपघाताच्या ठिकाणी अंशुमनची कार आणि स्वतः अंशुमन तिथे उपस्थित असल्याचं स्पष्ट दिसतं. हे पाहून समर हादरतो. जर अंशुमन तिथे होता तर त्याने रोहनची मदत का केली नाही हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतो. दरम्यान पोलिसांनी व्हॅन चालकाला पकडलेलं असतं, पण मल्लिकाला अजूनही अंशुमन CCTVत दिसल्याचं कळलेलं नसतं. बाबांनी थेट अधीराकडे जाऊन तिला सगळं सत्य सांगितलं आणि रोहन निर्दोष असल्याचा विश्वास दिला. अधीराला मोठा धक्का बसतो आणि ती रोहनची माफी मागते. अखेर पोलिसांनी मोबाईल रेकॉर्ड तपासल्यावर व्हॅन चालक आणि अंशुमन यांचे संबंध उघड होतात. फोन रेकॉर्डमध्ये अंशुमनचं नाव दिसतं आणि सगळं सत्य समोर येतं. ऑफिसमध्ये अंशुमनला जाब विचारला जातो, पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही आणि पूर्णपणे अडकतो. अंशुमनचा खरा चेहरा उघड होतो आणि अखेर रोहन व अधीरा पुन्हा एकत्र येतात. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.